शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। प्रहारकडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। इम्तियाज जलील, कल्याण काळे, अनिल देशमुख या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आंदोलनाच्या आधी प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुद्धा केली, मात्र तरीही कार्यकर्त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रस्त्यावर टायर जाळत अत्यंत आक्रमक भूमिका प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। स्वतः बच्चू कडू सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। प्रहारकडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन आज केलं जात आहे। सध्या दृश्य बघतोय अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केलेला आहे। एकंदरीत आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधायचा प्रयत्न केलाय। संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवल्याचा आपण बघतोय। चांदवडमध्ये सुद्धा रस्ता रोखून धरलाय। समितीने पण तारीख पण सांगितली पाहिजे ना। मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे, मच्छीमारांचे आहे, शेतमजुरांचे आहे, दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे। भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते, त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही। जेथपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही। आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली। कधी सुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची, तसंही आम्ही तारीख सांगणार नाही। मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। राज्यस्तरीय चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे। अमरावतीतून हा आंदोलन सुरू झालेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये देखील चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरची लाईफटाईम समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर हा आंदोलन होणार आहे। त्याची खबरदारी म्हणून आता पोलिसांनी देखील अशा पद्धतीने पूर्ण फौजफाटा या ठिकाणी तैनात झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, त्याचबरोबर कुठलेही वाद होऊ नये, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आंदोलनाला आता सुरुवात होणार आहे। बच्चू कडू या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर प्रामुख्याने आंदोलनाला सुरुवात होणार आहे। जवळपास महाराष्ट्रातून हजारो दिव्यांग बांधव त्याचबरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी येणार आहे। प्रमुख मागणी ही आहे, शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्याची घोषणा सरकारने तातडीने करावी। त्याचबरोबर दिव्यांगांची जी 6,000 रुपये आहे मानधन, तो मानधन त्या देण्यात यावा। या दोन प्रमुख मागण्यासाठी हा चक्काजाम आंदोलन बच्चू कडू यांच्याकडून करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून हा आंदोलन आता सुरू होणार आहे। त्याची ही खबरदारी म्हणून आता पोलिसांची देखील तैनाती या ठिकाणी करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।